नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे आपल्याच किचनमध्ये म्हणजेच अश्विनीज किचनमध्ये। जी कोणी व्हेजिटेरियन असतील त्यांच्यासाठी आज आपल्या किचनमध्ये मस्त असा बेत होणार आहे म्हणजे सोयाबीन बिर्याणी। ही जर तुम्ही बिर्याणी एकदा खाल्ली ना तर तुम्ही याची चव कधीच विसरणार नाहीत। याच्या पुढे सगळ्या बिर्याणी फिक्या आहेत। तुम्ही याला सोयाबीन राईस म्हणू शकता, जी तुमच्याकडे बोलतात ती बोलू शकता, पण खायला अत्यंत रुचकत लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता तर मलाच राहवत नाहीये, चला मग सुरू करूया। त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी इथे बिर्याणी राईस आहे म्हणजे बिर्याणी तांदूळ आहे, तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजाय घातला। अर्धी वाटी इथे सोयाबीन छोट्या वड्या आहेत, गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजाय ठेवल्या। अर्धी वाटी पनीर घेतले, अर्धी वाटी इथे गाजर घेतले, तसेच एक छोटी वाटी एवढे मटर घेतले, अर्धी वाटी दही घेतले, अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे। बरोबरच इथे छोटी अर्धी वाटी पुदिना घेतला, थोडी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। बरोबरच इथे आपण हळदीचा वापर करणार आहे, त्यामुळे हळद घेतली। इथे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। तसाच मी इथे 1 चमचा एवढे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। जर तुम्ही इथे गरम मसाला घेतला तरी चालेल, चवीपुरते मीठ वापरणार आहोत। चला मग सुरू करूया। सुरुवातीला आपल्याला बिर्याणीसाठी मॅरिनेट करण्यासाठी इथे सोयाबीन मी चांगले व्यवस्थित पाणी पिळून काढले, त्याच्यात गाजर घेतले, बरोबरच मटर टाकले। आता याच्यामध्ये पनीर देखील टाकून घेतलेले आहे। अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची, बरोबरच पुदिना कोथिंबीर टाकून घ्यायची। आता याच्यावरती आपल्याला हळदी पावडर टाकायची आहे। मी इथे साधारण एक मोठा चमचा एवढे हळदीचा वापर केला, 2 चमचे एवढी बेडगी मिरची पावडरचा वापर केला, याने कलर खूप छान येतो। बरोबरच आता याच्यात चवीपुरते म्हणजे 1.5 चमचा एवढे मिठाचा वापर केलेला आहे आणि अर्धी वाटी जी दही घेतलेली होते हे दही देखील याच्यामध्ये टाकून घेतले। आता याच्यावरती मी जो आपला बिर्याणी मसाला होता तो पण टाकून घेतला। इथे तुम्ही चमच्याने हलवू शकता, पण ज्या हाताने हलवून व्यवस्थित मसाला कोट केला जातो ती चमच्याने होत नाही, त्याच्यामुळे मी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मसाला हलवून सगळ्या व्हेजिटेबलला असा कोट होईन असा मसाला व्यवस्थित लावून घेतला। आता अर्धा तास याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आता आपल्याला इथे फोडणी देण्यासाठी काय काय लागणार आहे। 1 चमचा जिरा, वेलची 2-4, तमालपत्र, बरोबर इथे चक्री फूल घेतलेले आहे, तसेच मिरे, दालचिनीचे 2-3 तुकडे, 1 मोठा कांदा, टोमॅटो आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला। बस आपल्याला एवढेच लागणार आहे। चला मग सुरू करूया। मी इथे मोठी कढई म्हणजे जाड पातेल्याची कढई ठेवली, कढई चांगली गरम करायला ठेवायची। कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे। याच्यातला एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तरी देखील चालेल, माझ्याकडे पण एखादा मसाला नाही आहे। आता याला थोडा हलकासा सुगंधी वास येईपर्यंत फ्राय करायचे। थोडा सुगंधी वास यायला चालू झाला की बारीक कट केलेला एक कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा। कांदासुद्धा आपल्याला चांगला व्यवस्थित हलवायचा आहे, हलका ब्राऊन होईपर्यंत। फक्त लक्षात राहू द्या मीडियम गॅसवरतीच कांदा भाजून घ्या। आता कांदा देखील आपला छान इथे भाजून आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोचा वापर करायचा आहे। आता टोमॅटोसुद्धा आपण छान हलवून घेऊया। टोमॅटो मस्त थोडे हलवले की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर कांदा टाकल्यावर टाकली तर तेलामध्ये जळू शकते। टोमॅटो जरा ओलसर असते, त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर असते, त्यामुळे कोथिंबीर जळणार नाही, त्यामुळे नंतर वापरली। आता एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। टोमॅटो हलकेसे मॅश व्हायला लागले किंवा शिजायला लागले असे वाटले की मी याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेतले, म्हणजे मिठामुळे टोमॅटो पटकन आणखी गळले जाईल। आता थोडेसे हलवून घेते, गॅस थोडासा फुल केला ज्याच्यामुळे आपले टोमॅटो लगेच गळले जाईल। आता तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो छान इथे मॅश झाल्यानंतर मी जी आपण इथे मॅरिनेट करायला ठेवलेल्या भाज्या होत्या व्हेजिटेबल ती सगळे याच्यामध्ये टाकून घेतले। आता आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत। जर आपण इथे व्यवस्थित मिक्स केले तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे सगळे मसाले एकजीव होतील, जे की खडे मसाले, त्याचा फ्लेवर जो आहे ना तो याच्यामध्ये खूप छान येतो। इथेच तुम्हाला इतका छान सुगंधी वास यायला चालू होतो ना, इथूनच आपली खायची इच्छा किंवा भूक जास्त वाढत जाते। आता इथे व्यवस्थित एकदा हलवून घेतल्यानंतर मी इथे झाकण ठेवले होते 2 मिनिटं, नंतर झाकण ओपन केले आणि आणखी एकदा हलवून घेतले। साधारण 2 ते 3 मिनिटं तुम्ही असे हलवून घ्या आणि झाकण ठेवून याला 5 मिनिटासाठी असेच सोडा। फक्त अधूनमधून एकदा दोनदा हलवून भाज्या शिजल्यात का नाही ही नक्की चेक करा। आता मी एकदा ओपन केलेले आहे, व्यवस्थित हलवले तर तुम्ही पाहू शकता दह्यामुळे ह्याला का नाही इतके छान असे दह्याचे जे पाणी असते, थोडक्यात तूप म्हणले तरी चालेल, छान असे सुटलेले आहेत। त्याच्यामध्येच आपल्या इथं भाज्या व्यवस्थित शिजून होतात। भाज्या शिजायची म्हणजे काय, फक्त गाजर व्यवस्थित शिजले पाहिजे, म्हणजे साधारण 70 ते 80% एवढे शिजले पाहिजे। आता तुम्ही इथे पाहू शकता मी आणखी ओपन केले आणि गाजरला एकदा दाबून बघितले तर गाजर इथे माझे व्यवस्थित अशा हलके शिजलेले होते, म्हणजे 70 ते 80% एवढे गाजर शिजलेले होते। मग याच्यामध्ये मी आपण जो स्वच्छ करून ठेवलेला भिजाय ठेवलेला तांदूळ होता तो त्याच्यामध्ये घालून घेतला।
तांदूळ याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। आता हे मसाला पूर्ण तांदळामध्ये मिक्स झाला पाहिजे। इथे तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या। जेवढी व्यवस्थित मिक्स करचाल तेवढा आपला इथं जो तांदूळ आहे आणि भाज्या आहेत ना ती व्यवस्थित एकजीव होऊन शिजल्या जातील। त्यामुळे आपल्या भाज्यांमध्ये फ्लेवर देखील खूप छान येईल। त्यामुळे हलवताना नीट काळजी घ्या आणि व्यवस्थित असे मिक्स होऊ द्या। किती सोपी रेसिपी आहे, सिंपल आहे, बनवायला पटकन होती आणि टेस्ट तर अप्रतिम आहे। आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतलेले आहे। गरम पाणी म्हणलं तर इथे मी तांदूळ 1 वाटी घेतले होते, तर मी इथे साधारण 1.5 ते पावणे 2 वाटी एवढे तिथे पाण्याचे प्रमाण वापरले। बरोबर अर्धा चमचा एवढे बिर्याणी मसाला टाकला आणि भाताला चव येण्यासाठी किंवा भातासाठी मीठ मी इथे 1.5 चमचा वापरले। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार करू शकता। आणि वरून मी 1 मोठा चमचा एवढे तूप टाकले। तुपाने तर ह्या बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे तुपाचा वापर नक्की करा। सुरुवातीला फोडणीला जरी तुम्ही तुपाचा वापर केला तरी देखील चालेल। आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची। मस्तपैकी ह्याला उकळी यायला चालू झालेली आहे। आता उकळी आल्यानंतर याला झाकण ठेवून 7 ते 8 मंद आचेवर एकदम बारीक गॅसवरती शिजू द्या। 7-8 मिनिटानंतर छान अशी बिर्याणी तयार होते। पण लक्षात राहू द्या, मी इथे 2-3 वेळा चेक केली होती, म्हणजेच हलवून पाहिली होती, खाली चिटकत वगैरे नाही, पण चिटकली नाही आहे। आणि तुम्ही आताही पाहू शकता किती छान अशी आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। जर तुम्हाला असा बेत करायचा असेल तर किती सोपा आणि साधा बेत आहे, पटकन बनवून तयार होतो। आता व्हेजिटेरियनवाले सुद्धा असा बेत करू शकतील, इतकी छान बिर्याणी लागते। याच्यावर बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घ्या आणि आणखी 1 मोठा चमचा एवढं तूप सगळीकडे टाकून घ्या। तुपामुळेच ह्या बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो। आणि गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तूप टाकून घ्या। गॅस बंद करून घ्या आता आणि याला दम द्यायचा आहे, म्हणून इथे झाकण ठेवा। 5 मिनिटासाठी असेच झाकण राहू द्या। जे तुपाचा फ्लेवर आहे ना तो पूर्ण राईसमध्ये छान असा येतो बिर्याणीमध्ये। आता आपली बिर्याणी तयार आहे। चला तर मग वाट कसली बघायची, खायला पण घेऊया ताटामध्ये। तर तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट्समध्ये नक्की मला सांगा की तुमच्याकडे या बिर्याणीला काय म्हणतात। आमच्याकडे तर याला सोयाबीन बिर्याणी म्हणतो, कोण याला आमच्याकडे सोयाबीनचा भात पण म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात चला सांगा। तोपर्यंत मी आता याला चट करते।